नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे गटारी अमावस्या. गटारी अमावस्या निमित्त घरोघरी वडे मटण किंवा दुसरं काही नॉनव्हेज बनवण्याची परंपरा आहे. तर आज आपण बनवणार आहोत गावठी कोंबडीचे मटण आणि वडे. चला, हे गावठी कोंबड्याचं मटण आहे. त्यात 3 चमचे तिखट, पेस्ट, हळद आणि चिकन मसाला आणि जरासं मीठ, हे सगळं लावायचं आणि हे असं सगळं लावून एक 5-10 मिनिटं ठेवायचं. गावठी कोंबडी हे लावून ठेवलं की हे मॅरिनेट करून ठेवायचं. 10-15 मिनिटांनी मग फोडणी टाकायची. ती मग मी दाखवते. कोंबडीचं मटण पूर्ण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. यामध्ये हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, हे सगळं लावून आणि मीठ हे सगळं लावून ठेवलेलं आहे. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ, मध्ये आता आपण कांदा घालतोय, थोडा जाडसर असा लावलेला आहे मिक्सरला. नंतर थोडा गूळ, त्याच्यामध्ये थोडा आपण आता गूळ टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये गरम पाणी टाकून थोडी रेस्ट द्यायची आणि मग पीठ मळायचं, धू करून घ्यायचं. त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. बहुतेकशी तयारी झालेली आहे, फक्त पीठ मळायचं आहे. तर ते पण आता माझी वहिनी मळतेय. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. आता आपण गरम पाणी टाकतोय. गरम पाणी टाकलेलं आहे. आता जरा जीव करून घ्यायचं, थोडं गार होईपर्यंत वाट बघायची. तर ते करपतात तेलामध्ये, म्हणून थोडीशी हळद टाकायची. गरम आहे ना. इथे आपण आता पीठ मळतोय म्हणजे माझी वहिनी पीठ मळतीये. वड्याचं पीठ मळून होतंय तोपर्यंत माझ्या मम्माने एका बाजूला मटण टाकलंय फोडणीला. माझी वहिनी आणि माझी मम्मा सगळ्या जेवणाची तयारी करतायत. चांगलं उकडतंय, मस्त असं मळून झालेलं आहे. आता आपण इथे निखारा आणलेला आहे चुलीतला, तो आता आपण यामध्ये ठेवायचा आहे. यामध्ये आपण निखारा ठेवायचा आतमध्ये. आपण आता यामध्ये निखारे टाकत आहोत आणि त्याच्यावर थोडं तेल. याच्याने काय होतं? त्याने छान वडा फुगतो आणि फ्लेवर छान येतो असा दम मारायचा. फिंगर फिटला आताच. आता हवा आपण मागून थोडा रेस्ट करायला घोळून द्यायचं. आता इथे वडे तळण्याचं काम चालू आहे. थोड्या वेळाने गरम गरम वडे करायची सुरुवात झाली. मग काय, पहिल्यांदा गरम गरम वडा मीच खाल्ला. गरम गरम वडा, गरम गरम वडा खायची मजाच वेगळी आहे. आता जेवायला बसूया. काय म्हणते, जे अजून उठले जेवता नाही, जेवता मी इथे तुला थोड्याशा मदत गप्पा करायला आले रंगल्या. ना जेवण करायला. मावशी आली तेव्हा माझं मटण फोडणीला होतं ना, म्हणलं नाही उठले म्हटलं अजून. ह्या आमच्या काकी जेवत आहेत. काकी, कसं झालं जेवण? छान झालंय जेवण. कोणी बनवलं माहिती तुला? मी बनवलं.
खूप छान बनवतस. मम्मा तुला कसं छान वाटतं? झालंय जेवण, मस्त झालं. रस्सा बिस्सा सकाळी उठले कधी ती जेवण करायला, म्हणून लवकर झालं. आज मी खूप लवकर उठले होते जेवण करायला. मी आता जेवायला बसतेय गरम गरम. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.